नमस्कार, आपण पाहत आहात ट्रेंड लाईव्ह न्यूज। जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातून एक बातमी समोर येत आहे। कचगाव येथील एका 55 वर्षीय महिलेच्या घरात अनाधिकृतपणे प्रवेश करून तिला अश्लील शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। मुलाने सार्वजनिक करोडपती डीपीवरील अनधिकृत वीज कनेक्शन व त्यावरून होत असलेली वीज चोरीबाबतचा केलेल्या तक्रारी अर्जाचा राग मनात धरून हा राडा झाल्याचे समोर आले आहे। नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात सविस्तर बातमी। त्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। ही घटना घडली आहे भडगाव तालुक्यातील कचगाव येथे। फिर्यादी उषाबाई नामदेव पाटील या 55 वर्षीय महिला 13 मार्च रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास आपल्या घरात बसलेल्या होत्या। यावेळी गावातीलच संदीप पवार हा त्यांच्या घरात बेकायदेशीरपणे शिरला। तुझा मुलगा भूषण याने माझ्याविरुद्ध तक्रार अर्ज का दिला असा जाब विचारत संदीपने उषाबाईंना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। तुझ्या कानफटीत ठेवेल असे म्हणाला। उषाबाईंनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र संतापलेल्या संदीपने घराबाहेर येऊनही आरडाओरडा सुरूच ठेवला। हा वाद सुरू असतानाच शेजारी राहणाऱ्या ईश्वर पवार याने देखील कोणतंही कारण नसताना उषाबाईंना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। यावेळी जयकोरबाई बालू पवार यांनी हा सर्व प्रकार प्रत्यक्ष पाहिला। या घटनेनंतर उषाबाईंनी त्यांचे पती नामदेव पाटील यांच्यासह तात्काळ भडगाव पोलीस स्टेशन गाठले आणि संबंधितांबद्दल फिर्याद दिली। सदरचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाला आहे। उषाबाईंच्या फिर्यादीवरून संदीप पवार आणि ईश्वर पवार या दोघांविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशनला दिनांक 13 मार्च 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर सोनवणे हे करीत आहेत। भर दिवसा घरात घुसून महिलेला अशा प्रकारे धमकावल्यामुळे कचगाव परिसरात चर्चेला उधाण आले आहे। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो, शेअर करायला विसरू नका।